पूर्ण वर्षभर सतत दशावतारमय झाले सगळं. तुमचं जे बजेट होतं 12 कोटी ते पार केलं. 11 कोटी गाठलेलं होतं पहिल्या आठवड्यात. प्रेक्षकांच्या मनात असलं तर मग प्रेक्षक तुम्हाला कुठूनही कुठेही घेऊन जाऊ शकतात. तर त्यांचे आभार मानले पाहिजेत, कारण की अल्टिमेटली सगळी मेहनत किंवा सगळे जे प्रयत्न असतात ते कशासाठी असतात, तर आपण ज्यांच्यासाठी सिनेमा बनवतोय त्यांना तो आवडावा मनापासून. आणि ते जर साध्य झालं तर त्याच्यासारखं काही दुसरा आनंद नाही. आज आपण त्या मुक्कामावर आलेलो आहोत जिथे ऋषभ शेट्टीने याची दखल घेतली. म्हणजे क्या बात. 81 वर्षाच्या नटावर जेव्हा तुम्ही ही बाजी लावलीत तेव्हा रिस्क ही तेवढीच मोठी होती. आणि दुसरा पर्यायच नाही. नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. 2025 हे वर्ष मराठी सिनेमासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं का ठरलं? कारण एक मराठी सिनेमा जो फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात नाही तर जगभरात आपलं नाव कमावतोय, मनामनात घर केलं असा हा सिनेमा, आपली मराठी मान अगदी स्वाभिमानाने वर करणारा दशावतार हा सिनेमा अर्थातच तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे. आणि आज 2025च्या डिसेंबरमध्ये नवशक्तीच्या स्टुडिओत मी खास बोलवलेलं आहे. ते वेळात वेळ काढून आलेले आहेत. दशावतारचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर आज आपल्यासाठी आलेले आहेत आणि खूप स्वागत, खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन. मला असं वाटतं की दशावतारच्या रिलीजनंतर मी जेव्हा जेव्हा भेटली तेव्हा आधी अभिनंदन हेच केलंय. आणि मला वाटतं की हेच सर्वात मोठं यश आहे की दशावतारनी इतकं रेकॉर्ड ब्रेकिंग यश केलेलं आहे. आणि आता मराठी सिनेमा मल्याळममध्ये सुद्धा प्रदर्शित झाला. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या सगळ्या टीमचे आभार आणि तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन. थँक्यू. आता सुरुवातीला तुम्हीच सांगा, आता कसं वाटतंय हे एकंदर? मस्त वाटतंय. 2025 सुरुवातीपासून आता हा शेवटचा आठवडा चालू आहे आणि पूर्ण वर्षभर सतत दशावतारमय झालंय सगळं. आणि वैयक्तिकदृष्ट्या म्हणाल तर माझ्यासाठी, आमच्या ओशन फिल्म कंपनीसाठी, आम्ही जे सगळे मित्रमंडळींनी मिळून हा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांसाठीच खूप स्पेशल वर्ष होतं असं दिसतंय. आणि ते लवकर थांबेल असं वाटत नाही. त्याच्यात अजून पुढचे काही ना काहीतरी टप्पे येत राहतील असं मला म्हणजे वाटतं. 10 आठवडे दशावतार चालला. पहिल्याच आठवड्यात मला असं वाटतं की तुमचं जे बजेट होतं 12 कोटी ते पार केलं. 11 कोटी गाठलेलं होतं पहिल्या आठवड्यात. त्यानंतर OTT वर देखील आला आणि आता वर्ल्ड प्रीमियरलाही तितकंच भरभरून TRP मिळालेला आहे. सो हे सगळंच फार कमाल आहे. नाही, आय थिंक मला असं वाटतं की आम्हाला असं एक्सपेक्ट केलं नव्हतं आम्ही की हे किती मोठ्या प्रमाणात यश असेल किंवा आपल्याला असं व्यावसायिक यश मिळावं म्हणून आपण काहीतरी करूया. आम्ही एक जेन्युअनली चांगली गोष्ट सांगायचा प्रयत्न करत होतो आणि त्याच्यासाठी जे जे लागेल ते सगळं आम्हाला करता येतं आहे का, ते कसं करता येईल, यासाठीचे जे एफर्ट्स होते ना तेवढे आम्ही घेतले होते. आणि मग शेवटी ते प्रेक्षकांवर सोडलं होतं आणि समोर ते झालं. बरं, आता आधी प्रेक्षकांना काय सांगायचं? काही नाही, थँक्यू म्हणायचं प्रेक्षकांना. कारण की आम्ही ज्या विचाराने हा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला तो विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. आणि प्रेक्षकांच्या मनात असलं तर मग प्रेक्षक तुम्हाला कुठूनही कुठेही घेऊन जाऊ शकतात. तर त्यांचे आभार मानले पाहिजेत, कारण की अल्टिमेटली सगळी मेहनत किंवा सगळे जे प्रयत्न असतात ते कशासाठी असतात, तर आपण ज्यांच्यासाठी सिनेमा बनवतोय त्यांना तो आवडावा मनापासून. आणि ते जर साध्य झालं तर त्याच्यासारखं काही दुसरा आनंद नाही. वा, मला आठवत आहे सुबोध, आपण इथेच जेव्हा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा रिलीजच्या आधी जी चर्चा होती की कांताराशी कंपॅरिझन होतीये, कांताराचा प्रभाव आहे. आज आपण त्या मुक्कामावर आलेलो आहोत जिथे ऋषभ शेट्टीने याची दखल घेतली. म्हणजे क्या बात आहे. प्लीज सांगा त्याबद्दल. नाही, मला असं वाटतं की ऋषभ सरांचे कांतारा 2 एकदम जोरात तो सगळं त्यांचं प्रमोशन आणि हे सगळं चालू होतं. आणि त्याच वेळेला आपला दशावतार इथे रिलीज व्हायला आला होता किंवा रिलीज झाला होता नुकता. आणि मला असं वाटतं की 2 गोष्टी, एकतर मीडियामध्ये प्रचंड दोन्ही सिनेमांची हाईप होती, दोन्ही सिनेमांबद्दलची चर्चा सुरू होती. आणि दुसरं म्हणजे जेव्हा थिएटर महाराष्ट्रातली ऑक्युपाईड होती, खूप मोठ्या प्रमाणावर बुकिंग चांगलं चालू होतं, तर मला असं वाटतं की प्रत्येक जो इतर प्लेयर असतो, प्रत्येक इतर जो सिनेमा रिलीज होणार असतो किंवा रिलीज झालेला असतो, तर त्याचा चेक असतो इतर सिनेमांचा कसा परफॉर्मन्स चालू आहे, त्याच्यात काय वेगळं आहे, का लोक त्या थिएटरला जात आहेत तो सिनेमा पाहायला.
तर मला असं वाटतं की त्यांच्या टीमपैकी कोणाला तरी याचं माहिती कळली असावी आणि त्याच्यामुळे त्यांना ज्यावेळेला प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांना त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती होती, त्यांनी त्याचा कॉग्निजन्स घेतला, त्यांनी हे म्हटलं की असा सिनेमा जर निसर्गावर आधारित काही होत असेल तर मला आवडेल तो पाहायला. आणि त्याच्यानंतर ते सिद्धिविनायक मंदिरातही आले होते, त्यावेळी त्यांचं आमच्या टीम मेंबरपैकी एकाशी बोलणं झालं. तर त्यावेळी ते म्हणाले की हो मला माहिती आहे त्या सिनेमाबद्दल आणि मी लवकरच बघेन. तर होपफुली त्यांनी पाहिला असेल किंवा झी5वर वगैरे बघतील. क्या बात आहे, वा. म्हणजे जे म्हटलं की हे कुठेतरी एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं होतं. आता मला थोडंसं पुन्हा दशावतारच्या शूटिंगकडे वळायचं आहे. जेव्हा तुम्ही मला हे सांगितलं होतं की दिलीप प्रभावळकर नसते तर मी विचारच केला नसता दशावतार बनवायचा. हो हो. प्लीज टेल अस. 81 वर्षाच्या नटावर जेव्हा तुम्ही ही बाजी लावलीत तेव्हा रिस्क ही तेवढीच मोठी होती. हां, म्हणजे आपल्याकडे अजून अशी पद्धत नाही आहे की हिरो म्हटला तर हिरोला तो एका सर्टन तो यंग हवा, मॅस्क्युलिन बॉडी हवी, त्याला चांगले फीचर्स लुक्स हवेत आणि तो लवेबल हवा आणि त्याने तो फाईट करण्याला चांगला पाहिजे, तो डायलॉग डिलिव्हरीला चांगला पाहिजे, त्याला डान्स आला पाहिजे, हे सगळे एक नॉर्म्स आपल्या डोक्यात असतात. पण दिलीप काकांकडे ह्याच्यापेक्षा खूप वेगळं काहीतरी आहे जे या चित्रपटासाठी गरजेचं होतं. आणि मी ज्यावेळेला गोष्ट लिहिली ना त्यावेळेला मला पहिल्यांदा डोक्यात आलं की दिलीप प्रभावळकर हीच व्यक्ती बाबुली मिस्त्री साकारू शकेल आणि दुसरा पर्यायच नाही आहे. कारण जो वेगवेगळ्या भूमिकांमधला त्यांचा वावर मला एक्सपेक्टेड होता, त्यांच्यामध्ये असलेला एक प्रचंड इनोसन्स आणि एनर्जी आहे ती त्याच्यासाठी एक्सपेक्टेड होती. त्यांचं त्यांच्यात एक विचित्र ह्युमर आहे त्यांच्या एकूण बॉडी लँग्वेजमध्ये, त्यांच्या दिसण्यामध्ये, त्यांच्या एक्सप्रेशन्समध्ये, ते सगळं हवं होतं. त्यांना लवेबल बाबुली मिस्त्री मला उभा करायचा होता आणि तो करण्यासाठी ते सगळ्यात आदर्श होते. आणि पहिली फिल्म असताना आपल्याला नेहमी असंच वाटतं की आपल्या हातात नेहमी हुकमाचा एक्का असावा, त्याच्यामुळे प्रयत्न तोच असतो की सगळ्यात बेस्ट ते आपल्याकडे यावं. आणि म्हणून मी त्यांना अप्रोच झालो, गोष्ट ऐकवली आणि मग त्यांना गोष्ट आवडली आणि मग आम्ही एकत्र काम केलं. बराच 1-1.5-2 वर्षाचा काळ आम्ही एकमेकांना सतत भेटत होतो. पण बरेच म्हणजे 1-2-3 वर्ष बऱ्यापैकी काम चालू होतं. त्याच्यात तेही थोडे आजारी पडले असतील, त्यातनं तर काय होतं ते सगळं प्लीज सांगा. ते ॲक्च्युली ना आम्ही 1.5-2 वर्ष एकत्र काम करत होतो. म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबर कोकणात गेलो, त्यांनी दशावतार पाहिले, दशावताराच्या पुस्तकांचं म्हणजे वाचन चालू होतं, रिसर्च चालू होतं, हे सगळं चालू होतं. आणि आम्ही कॉस्ट्युम ट्रायल्स वगैरे बेसिक चालू केले होते, मेकअप ट्रायल्स वगैरे. आणि शूटिंगच्या साधारण 1-2 महिने अगोदर ते आजारी पडले आणि त्यांना चिकनगुनिया झाला आणि त्यांना खूप त्रास होत होता. म्हणजे चिकनगुनिया ही काय सोपं हे नाही आहे गोष्ट. त्यांना गुडघे आणि सगळे स्नायू दुखत होते, स्वेलिंग होतं, ताप येऊन गेला होता, त्यामुळे विकनेस होता. आणि त्यावेळेला एक क्षण असा आला होता ज्यावेळेला त्यांना वाटत होतं की त्यांनी हा सिनेमा करू नये. कारण त्यांनी मला सांगितलं की तू खूप तयारी केली आहेस, खूप पैसे खर्च होत आहेत आणि आता तू किती वेळ थांबणार. कारण की ऑलरेडी एक सीझन आमचा पाऊसाच्या टायमिंगसाठी आम्ही बदलला होता आणि आम्ही पुढे सरकलो होतो. त्यात परत ते आजारी पडल्यामुळे अजून थोडं आम्ही एक्सटेंड केलं होतं 1-1.5 महिना पुढे. तर ते म्हणाले असा किती वेळ थांबणार तू. तर मला असं वाटतं की तू दुसऱ्या कोणाबरोबर तरी फिल्म पूर्ण कर. पण मला खात्री होती की ते असेल तरच ही फिल्म करण्यात अर्थ आहे, ते नसतील तर मारून मुटकून ती फिल्म पूर्ण करण्यात काही पॉईंट नव्हता. तर मी त्यांना म्हणालो की ज्यावेळेला तुम्हाला वाटेल की तुम्ही फिट आहात आणि तुम्ही ही फिल्म करू शकता त्यावेळेला आपण ही फिल्म करूया का, आम्ही थांबायला तयार आहोत. आणि त्यांना खूप मनापासून इच्छा होती या फिल्ममध्ये काम करायची. आणि मला असं वाटतं की ती एक ऊर्जा तुमच्यात असेल ना तरच ते शक्य असतं. तर त्यांचे पुण्यातले डॉक्टर्स आहेत, ते त्या डॉक्टर्सच्या टीमबरोबर सतत संपर्कात होते. त्यांनी औषधं नीट घेतली, व्यायाम केले आणि ते काही दिवसांनी मला म्हणाले की मी फिल्म करायला तयार आहे. अर्थात आम्ही त्यांच्या घरच्यांशी बोललो, त्यांच्या पत्नीशी, त्यांच्या मुलाशी. आणि त्यांचा मुलगा केदार आहे, तो पण सिनेमात मी त्याला पहिल्यांदा गोष्ट ऐकवल्यापासून इन्व्हॉल्व होता. म्हणजे तो आवडीने फिल्म ऐकायला यायचा, कॉस्ट्युम ट्रायल्स बघायला यायचा, कोकणात यायचा, कारण की त्यालाही त्याच्यात खूप इंटरेस्ट वाटत होता. तर त्यांच्या घरच्यांचा खूप चांगला सपोर्ट होता आम्हाला. आणि दिलीप काकांचा उत्साह होता, दिलीप काकांचा स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास होता आणि त्याचं एक वेगळं दडपण होतं. म्हणजे तेव्हा हे बोलणं बरोबर नसेल
पण आमच्यावर सतत हे दडपण होतं की आपण एका एवढ्या मोठ्या कलाकाराला जवळपास 45-50 दिवसांसाठी घरच्यांपासून दूर कोकणातल्या दुर्गम भागात घेऊन चाललोय, रोज शूटिंग करायचं आहे आणि ते बिलकुल सोपं नाही आहे. हे त्यांचं वय लक्षात घेता. त्यांचं वय, त्यांचं आरोग्य आणि हे सगळं पाहता ते खूप कठीण असणार आहे. आणि आम्ही त्यांना खात्री दिलेली, त्यांना आणि त्यांच्या तो घरच्यांना. मेकअप ते हो, सगळं हो, carry सगळंच होईल. किती वेळ लागत खूप असेल डिफिकल्ट ना? होतं, खरंच. तासन-तास लागायचे ते करायला. हो, तेच ना. कॉस्ट्युम जड होते, ते खूप वेळ लागायचा. पण आम्ही त्यांच्या घरच्यांना सांगितलेलं की तुम्ही काळजी करू नका, आम्ही अतिशय जास्त त्यांची काळजी घेऊ आणि बाकी सगळं नंतर असेल. त्यांची हेल्थ आणि त्यांना सांभाळण्याचा आम्ही प्रयत्न करू. ऑन आणि आम्ही सेट प्रयत्न ऑन केला. सेट कसे होते दिलीप काका? दिलीप काका जबरदस्त असतात ऑन सेट. म्हणजे त्यांना दुखत होतं, त्यांना स्वेलिंग होतं. आम्ही माणसं ठेवली होती, त्यांना गरम पाणी मीठ टाकून वगैरे पाय शेकायला वगैरे आम्ही द्यायचो, हातपाय चेपायला द्यायचो. ते औषधं घेत होते, मध्ये मध्ये आम्ही आराम करायला द्यायचो, त्यांना कॉन्स्टंटली सुट्ट्या मिळतील याचा प्रयत्न करायचो. हे सगळं चाललेलं. पण या पलीकडे सुद्धा ना एक तुमची इच्छाशक्ती लागते रोज उठून काम करण्याची, ती त्यांच्यात होती. आणि लहान मुलासारखा उत्साह होता, धमाल करायचे ते सेटवर. आणि सतत सेटवरचं वातावरण हे आनंदी राहील, हसतं खेळतं राहील, याच्यात खूप मोठा त्यांचा वाटा असायचा. वाह. कारण ही खूप टफ होतं ना शूटिंग. तर ते सतत एक स्ट्रेस असतो एवढ्या लोकांबरोबर काम करण्याचा, ॲडव्हर्स कंडिशनमध्ये काम करण्याचा. पण त्यावेळेला तुमच्यातला सगळ्यात जो मुख्य कलाकार आहे तो जर चांगल्या राईट स्पिरिटमध्ये असेल ना, तर तो अख्खं युनिट आनंदी होतं. मग मला असं वाटतं हे तेच समर्पण आहे जे बाबुली मेस्त्रीचं सुद्धा आहे. प्रश्नच नाही, की प्रश्नच ते काही हो रात्री दशावतार करायला जाणार. तेच आहे. म्हणजे आम्हाला काळजी वाटायची दिलीप कधी-कधी. काकाच पाहिजे तो म्हणजे. एक्झॅक्ट. मी तेच म्हटलं ना की हे गॅम्बल नव्हतंच, हा एकमेव पर्याय होता. म्हणजे इतरांना कदाचित ते गॅम्बल वाटेल की रुडारताना हिरो नाही किंवा या वयातला माणूस वगैरे, पण माझ्या दृष्टीने तोच एकमेव आणि सर्वोत्तम मार्ग होता. दुसरा मार्ग नव्हता. मेन काय म्हणतात मेन ॲसेट. आणि मी कायम दिलीप प्रभावळकर या कलाकाराचा आणि त्याहीपेक्षा त्या व्यक्तीचा ऋणी राहीन. कारण की त्यांनी माझ्यासारख्या नवख्या माणसाच्या विजनवर विश्वास ठेवला. जीव ओतून मला जे जे पाहिजे ते त्यांनी केलं. आणि मुळात खूप मोठी रिस्क होती. अशा पद्धतीचा सिनेमा बनत नाही, अशा पद्धतीचं पात्र तयार होत नाही, त्या पात्रासाठी एवढे गेटअप्स वगैरे. म्हणजे जरा कुठे चुकलं असतं ना तर हसं झालं असतं. आणि हे सगळं करण्यासाठी जेव्हा अनुभवी दिग्दर्शक असेल, अनुभवी प्रोड्युसर असतील, तर कदाचित कलाकार जास्त सेफ फील करतात. अशा वेळेला नवख्या डिरेक्टरबरोबर, फर्स्ट टाईम प्रोड्युसर्सबरोबर काम करणं, त्यांना विश्वास देणं सातत्याने. म्हणजे अजूनही त्यांचे मला फोन असतात, काय रे बरं चाललंय ना, आजचं बुकिंग कसं होतं, मल्याळममध्ये काय झालं, इथे. त्यांना कॉन्स्टंटली आमची काळजी असते. तर म्हणजे मी ऋणी राहीन की माझ्या पहिल्या चित्रपटासाठी अशी व्यक्ती माझ्या पाठीशी होती. आणि त्यांच्या कृतीतून, त्यांच्या जेन्युनिटीतून, त्यांच्या आपल्या आजूबाजूच्या वावरातून ना ते आपल्याला खूप न बोलता शिकवत असतात. तर ती खूप महत्त्वाची एक पुंजी मला मिळाली या चित्रपटाच्या मार्फत, असं मला वाटतं. वा, खरंच म्हणजे दिलीप काका हॅट्स ऑफ टू यू.